आम्ही दहिपळ गावातील समस्त गावकरी महिला आहेत आणि आज आम्ही या ठिकाणी सरसकट दारूबंदीसाठी या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे। आणि ही मागणी याच्यासाठी केलेली आहे की दहिपळ गावामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात दारू विकली जाते आणि त्याच्यामुळे सगळ्यात जास्त त्रास हा महिलांना होतोय। गावातील महिला एवढ्या मोठ्या प्रमाणात त्रस्त झाल्यात की गावातील तरुण, वृद्ध आणि लहान मुलं जे की शाळांमध्ये सुद्धा जातात अशी मुलं सुद्धा दारू पित आहेत आणि व्यसनांच्या मागे लागलेले आहेत आणि त्याच्यामुळं हे दुःख कुठलीही आई पाहू शकत नाही। आणि म्हणूनच आम्ही समस्त गावकरी महिला ज्या आहेत दहिपळच्या ह्यांनी असं ठरवलंय की आता आमच्या गावची दारूबंदी जी आहे ती झालीच पाहिजे आणि व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलो आहे। आमची मागणी अशी आहे की पूर्वनियोजित गावामध्ये 7 बिअर बार आहेत। त्याच्यामध्ये एक देशी बिअर बार आहे आणि 7 बिअर बार असताना देखील नवीन परत 5 बिअर बारची हरकत प्रमाणपत्र ग्रामपंचायतनं दिलेलं आहे। त्या संदर्भामध्ये सगळ्या महिला आम्ही जागरूक झालो। ग्रामपंचायतीला आम्ही 23/12/2025 रोजी निवेदन दिलेलं आहे की हे नवीन बिअर बार तर होऊच नयेत, तर त्याचबरोबर जुनेसुद्धा बिअर बार हे बंद करण्यात यावे। जर तरुण पिढीचा जर विचार करता हे खूप म्हणजे बंद होणं हे अत्यंत गरजेचं आहे। त्या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायतच्या नंतर मग आज इथं कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन देण्यासाठी सगळ्या गावातल्या महिला एकत्रित होऊन आलेल्या आहोत या ठिकाणी। ग्रामसभा ही 1 तारखेला घेण्यात 1/1/2026 रोजी आम्ही ग्रामसभा घेणार आहोत। त्यामध्ये जो काही वरिष्ठांचा निर्णय असेल, प्रशासनाचा निर्णय असेल, तो आम्हा सगळ्या महिलांना मान्य असेल। पण दारूबंदी होणं किंवा करणं हा आमचा एक अजेंडा आहे आणि ते झालीच पाहिजे। दहिपळमधली दारू आम्ही जर 15 दिवसात आम्ही अल्टिमेट दिला होता ग्रामपंचायतला की 15 दिवसाच्या आतमध्ये जर तुम्ही काही कारवाई केली नाही तर आम्ही उपोषणाला बसण्याचा इशारा आम्ही त्या ठिकाणी दिलेला होता। त्या अनुषंगाने ग्रामपंचायत त्यांनी 1/1/2026ला ग्रामसभा ठेवलेली आहे। जर त्या सभेमध्ये जर दारूबंदीचा विषय जर झालाच नाही किंवा दारूबंदी जर झालीच नाही तर मग आम्ही उपोषणाला बसणार आहोत।